तुमचं काम तुम्हाला ओझं वाटतंय का? कदाचित ते बंधन म्हणून केलं जातंय. कालच्या तिसऱ्या भागात आपण बघितलं कर्मयोग. आज आपण त्यालाच पुढच्या विस्तारित स्वरूपात बघणार आहोत. कर्माला जर का आपण ज्ञानाची जोड दिली, तर तो बनतो ज्ञान कर्म संन्यास योग. गीतेच्या 4थ्या अध्यायात याच्याबद्दलच सांगितलेलं आहे. जबाबदारी की बंधन. कधी कधी आपल्याला आपलं काम हे खूप ओझ्यासारखं वाटत असतं. घर, रिलेशनशिप्स, लोक, आपलं अजून काय, जे काय असेल ते, करिअर, आपण सगळं करत असतो. पण आतून दमलेलो असतो. का? त्याचं कारण एकच आहे. कारण की आपण ते काम आहे ना, जबाबदारी म्हणून नाही तर बंधन म्हणून करत असतो. आणि त्या बंधनामध्ये एकच आवाज असतो, हट, सालं मला ते काम करावंच लागेल. इथे भीती असते, इथे अपेक्षा असतात आणि म्हणून ते कर्म आपल्या मनाला जखमी करतं. आता इथे श्रीकृष्ण हेच सांगतात की ते कर्म आपण सोडायचं नाही, तर त्याच्या मागचं अज्ञान सोडायचं. तेच कर्म, तीच परिस्थिती. पण ज्या दिवशी आपली दृष्टी बदलते ना, त्या दिवशी त्या कर्माचं रूपच बदलून जातं. एक आहे ना, मुलगा असतो, तो रोज ऑफिसला जातो, त्याच्यानंतर काम करतो, जबाबदाऱ्या पार पाडतो. पण मनात एक ओझं असतं त्याच्या, की मला घर चालवायचंय आणि मला हे काम करायलाच लागेल. त्याच्यानंतर काही मला ऑप्शनच नाहीये. आणि बिचारा काम तर करत राहतो, पण त्याच्या मनात काय असते? चिडचिड, थकवा, राग. आणि हे सगळं तो असं आपल्या डोक्यात घेऊन फिरतो. आता हा जो प्रसंग मी तुम्हाला सांगितलाय, या प्रसंगामध्ये तो जे मुलगा जे कर्म करतोय हे त्याच्यासाठी बंधन बनलेलं आहे. की एक दिवस तो मुलगा स्वतःला प्रश्न विचारतो की मी जे हे काम करतोय ते मी कशासाठी करतोय? पैशासाठी करतोय का ही माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे आणि याच्याने कोणाचं भलं होणार आहे? तर त्या दिवशी काहीतरी बदलून जात. आता तोच मुलगा आणि दुसरा प्रसंग, तेच ऑफिस, तेच काम, पण आता त्याचं मन आणि दृष्टी बदलली आहे. तो म्हणतो मी ही नोकरी तर आता स्वीकारली आहे, ही तर माझी जबाबदारी आहे आणि ही जी माझी जबाबदारी मी पार पाडतोय ह्याच्यात कोणाचं तरी भलंच होणार आहे. प्लस प्लस माझं आयुष्य यावर पण संपणार नाहीये, मी बाकीचा पण आनंद घेऊ शकतो. आता हे कर्म नसून त्याची जबाबदारी बनली. म्हणजे बघा, काम पण तेच, पगार पण तोच, बॉस पण तोच, पण परिस्थिती सुद्धा बदललेली नाहीये. पण बदललं काय? तर त्याची दृष्टी. त्यामुळे त्याच्या कर्माचं ओझं एकदम हलकं होऊन गेलं. आणि इथेच गीता तुम्हाला मुक्ती शिकवते, कारण ज्ञानाने केलेलं कर्म हे बंधन तोडतं आणि आपल्या मनाला शांत करतं. आता आज आपण कर्म समजून घेतलंय, उद्या आपण अहंकार समजून घेऊया. हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत शांत रहा, सजग रहा, स्वतःवर प्रेम करा. भेटूया पुढच्या भागात.